नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. बघा, आपण एकूण 2 धडे कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये आपण चिटणीस काय आहे, काय करतो, कशासाठी त्याची गरज आपल्याला कंपनीमध्ये भासते ते सुद्धा शिकलो. दुसऱ्या याच्यामध्ये नेमका कोणत्या प्रकारच्या कंपन्या आहेत, कशा पद्धतीने कंपनी स्थापन झाली, किती प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्याबद्दलचा अभ्याससुद्धा आपण दुसऱ्या धड्यामध्ये केला. आता तिसऱ्या धड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला कंपनीची स्थापना कशा पद्धतीने करायचं आहे, हाऊ टू रजिस्टर्ड अ कंपनी इफ यू वॉन्ट. कशा पद्धतीने आपल्याला जर कंपनीची स्थापना करायची आहे, जर तुम्हाला तुमची स्वतःची कंपनी बनवायची आहे तर काय करायला लागेल, याबद्दलच आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया, कोणती वेळ न घालवता. आणि जर तुम्ही 11वी कॉमर्सचे विद्यार्थी आहात आणि पहिल्यांदाच हा लेक्चर पाहता तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणत्याही पद्धतीच्या पुढच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही मिस करणार नाही. आता आपल्याला या धड्यामध्ये काय काय शिकायचं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. क्विक रिकॅप. तर कंपनीच्या स्थापनेच्या अवस्था किती आहेत, प्रवर्तक कोण आहेत, कंपनीची नोंदणी करताना आपल्याला कोणत्या कागदपत्रांची गरज पडते आणि व्यवसाय प्रारंभ करताना आपल्याला काय गोष्टींचं पालन करायचं आहे, त्यासुद्धा या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर पहिले प्रस्तावना पाहून घेऊया. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजे कशाने निर्माण होते, ती कायद्याने निर्माण होते. म्हणजे काही रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला फॉलो करायचे आहेत लॉच्या रिगार्डिंग, आणि त्यानंतरच आपण काय करू शकतो, कंपनी निर्माण करू शकतो. कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013 च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता आपल्याला करावी लागते. म्हणजे जर आजच्या काळामध्ये आपल्याला कंपनी स्थापना करायची असेल तर कधी करायला लागेल, आपल्याला कंपनी कायदा 2013. लक्षात घ्या, हा जो सेक्शन आहे तो फक्त कशासाठी, भारतापुरताच मर्यादित आहे. तुम्ही बोलाल मग 2013च्या अगोदर कुठल्या कंपन्या स्थापन झाल्या नव्हत्या का? नाही, झाल्या होत्या. त्याच्या अगोदरचा जो कायदा होता तो होता कंपनी कायदा 1956. आता तो फार आउटडेटेड झालेला, म्हणून भारताने काय तर नवीन कायद्याची स्थापना केली. मग 1956च्या अगोदर कंपन्या नव्हत्या का भारतात तयार होत होत्या. इंग्रजांनी जो कायदा तयार केलेला कंपनी लॉचा, तो त्याप्रमाणेच कंपन्यांचे काय केलं जायचं, रजिस्ट्रेशन केलं जात होतं. आणि तशाच पद्धतीने इतर देशांमध्ये पण वेगवेगळ्या कायद्यांतर्गत काय केली जाते, कंपन्यांची स्थापना केली जाते ओव्हरऑल. तर कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी ही नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. एक रजिस्टर्ड म्हणून असतो, प्रत्येक 6 रजिस्टर्ड आहेत मे बी पूर्ण सेक्शनमध्ये. तर प्रत्येक राज्यामध्ये एक रजिस्टर्ड असतो. तर त्या रजिस्टर्ड थ्रू आपल्याला काय करायचे आहे, आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. पुढे कंपनीची नोंदणी ज्या राज्यामध्ये कंपनीची नोंदणी त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे काय करावी लागते. नोंदणी अधिकारी कोण आहे, इथं दिलेलं आहे बघा. कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी, त्यालाच काय बोललं जातं, नोंदणी अधिकारी. त्याच्या नावामध्येच नसलेलं आहे ना, कोण आहे तो व्यक्ती. पुढे किमान प्रवर्तकांची संख्या प्रवर्तन संख्येनुसार कंपनीचे प्रकार. म्हणजे प्रवर्तक कोण आहे त्याच्याबद्दल एक क्विक रिकॅप देतो तुम्हाला. म्हणजे प्रवर्तक हा शब्द प्रवर्तन या शब्दापासून आलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती आहे ज्याच्या मनामध्ये छानशी अशी आयडिया आली, जसं तुमच्या मनामध्ये पण छानशी आयडिया येतात का, आपण हे करूया, आपण ते करूया, आपण इकडे फिरायला जाऊया, तिकडे फिरायला जाऊया. तशा पद्धतीने हा जो प्रवर्तक असतो तो बोलतो हां आपण अशी कंपनी तयार करूया, किंवा हे जे 2-4 लोक असतात ते बोलतात हां अशा पद्धतीची कंपनी स्थापन केली पाहिजे का, ज्याचा लोकांना फायदा होईल, का अशा पद्धतीचा प्रोडक्ट लोक विकत घ्यायला जातील. तर त्याला आपण काय बोलणार आहोत, तर कंपनीचे प्रवर्तक, ज्यांच्या डोक्यामध्ये कंपनी स्थापनेसाठी काय येते, आयडियालॉजी येते. कंपनी स्थापने पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला काय बोललं जातं, प्रवर्तक म्हणतात. बरोबर. स्थापनेसाठी ते लोक काय करतात, पुढाकार घेतात किंवा कंपनीची स्थापना करतात. कंपनी कायदा कलम 2013-3 प्रमाणे प्रवर्तकांच्या संख्येनुसार कंपनीचे एकूण 3 प्रकार पडतात. सार्वजनिक कंपनीसाठी किमान प्रवर्तकांची गरज आहे 7,
खाजगी कंपनीसाठी प्रवर्तकांची संख्या आहे किमान 2 आणि एक व्यक्ती कंपनीसाठी साहजिकच एकच आहे, त्यामुळे किती प्रवर्तकांची गरज पडू शकते, किमान 1. लक्षात घ्या, कितीही प्रवर्तक म्हणून काय करू शकतात, कंपनी स्थापन करू शकतात. ही फक्त किमान आहे, किमान म्हणजे कमीत कमी संख्या. पुढे कंपनीच्या भांडवलावर संरचनेवर आधारित नोंदणीकृत कलम 3(2) नुसार पुढील प्रमाणे आहे. आता जी कंपनीचं भांडवलाचा आकार आहे त्याच्यावर सुद्धा काय केलं जातं तर परिणाम घडतात. तर भागाने हा मर्यादित जी कंपनी असते ती अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये भाग विक्री करून काय केलं जातं तर भांडवल उभं केलं जातं. भागधारकांची जबाबदारी ही त्यांनी विकत घेतलेल्या भागांवर किंवा न भरलेल्या रकमेवर एवढी त्यांची काय असते जबाबदारी असते. हमीने मर्यादित याच्यामध्ये काय असतं तर जर कंपनी आपली बंद पडली तर ठराविक रक्कम विसर्जनाच्या वेळेला म्हणजे कंपनी ज्या वेळेला बंद पडेल तर त्यावेळेला आपण जर कंपनीवर लोन असेल तर जो आपला पार्ट आपण स्वीकारला तेवढे पे काय करायला लागतील आपल्याला करायला लागतं, त्याला बोलतो काय हमीने. आणि अमर्यादित जबाबदारीची कंपनी असं म्हणजे काय तर यामध्ये कंपनी जेवढा पण लॉस झाल्यानंतर आपल्यावर जेवढा पण लोन निघेल तेवढे सगळे पैसे हे आपल्या कंपनीचे जे सर्व मालक आहेत किंवा जे कोण भागधारक आहेत त्यांना देण्याची काय असते जबाबदारी असते. लक्षात घ्या, कधी जबाबदारी आहे ती कंपनी बंद पडेल तरच, अदरवाईज त्यांना पैसे पे करायची गरज नाही आहे. पुढे कंपनीच्या स्थापनेतील अवस्था काय काय आहेत. पहिली आहे आपली प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे आपली नोंदणी अवस्था आणि तिसरी आहे व्यवसाय प्रारंभ अवस्था. एक समजून घेऊया. आता कंपनी कायदा कलम 3(1) नुसार कंपनीच्या स्थापनेतील सर्व अटी आणि तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. पहिले आहे कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतू नुसार काय केली जाते स्थापन केली पाहिजे. म्हणजे काहीतरी तिचा हेतू हवा आहे. सार्वजनिक कंपन्यांसाठी किमान 7 प्रवर्तकांची, खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्तीसाठी 1 सभासदाची काय आपल्याला गरज आहे. सर्व प्रवर्तकांची नावे ही घटनापत्रकात सभासद म्हणून नमूद केलेली असावी. जेवढे पण हे जे प्रवर्तक आहेत यांचे काय तर घटनापत्रक काय आहे ते आपण पुढे शिकणार आहोत, त्याच्यामध्ये काय केली गेली पाहिजे नमूद केली गेली पाहिजे. प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013च्या सर्व तरतुदींचे काय केले पाहिजे पालन केले पाहिजे. हे जे प्रवर्तक आहेत त्यांना जे काय रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत त्यांनी काय केले पाहिजेत फॉलो केले पाहिजेत. जसं एखादी आपण फूड फॅक्टरी तयार करणार आहोत, एखाद्या खाद्यपदार्थ तयार करणारी कंपनी आहे तर त्यासाठी फसाईचं सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. तर ते फसाईचं सर्टिफिकेट आपल्याला घेणं गरजेचंच आहे, अदरवाईज आपल्याला कंपनीची स्थापना करता येत नाही. जर तुम्ही एखादी काय बोलतात त्याला औषधं तयार करणारी जर कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे, तर अशा वेळेला तुम्हाला मेडिसिनची जी ड्रग्स बनवणारी जी कंपनी आहे तर लक्षात घ्या, ड्रग्स म्हणजे काय तर औषधं, तर त्या औषधं बनवण्याच्या याचे आपल्याला लायसनिंग घेण्याची गरज आहे. तर ते ज्या काय तरतुदी आहेत कंपनी कायद्यातल्या त्यांचं सगळ्यांचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. आता घटनापत्रक काय आहे इथं लिहिलेले, घटनापत्रक हा असा दस्तावेज असतो ज्यामध्ये कंपनीचे ध्येय उद्दिष्ट काय केलेले असते लिहिलेले असते. म्हणजे कंपनी काय काम करणार आहे ते त्यामध्ये काय केलेलं असतं नमूद केलेलं असतं. कंपनीच्या स्थापनेच्या विविध अवस्थांचा काय करणार होता आता आपण अभ्यास करणार. तर पहिली अवस्था कुठली होती आपली प्रवर्तन अवस्था होती. प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदींनुसार कंपनीच्या स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. प्रवर्तन म्हणजे काय आहे तर कंपनी कायद्यामध्ये जे काय तरतुदी किंवा अटी दिलेल्या आहेत त्या अटींचं आपल्याला पालन करायचं आहे किंवा आवश्यक जे काही गोष्टी आहेत त्या काय करायच्या पूर्ण करायच्या, याला काय बोलूया आपण प्रवर्तन. आणि त्याच्यामध्ये कोण आहेत बघा प्रवर्तक. प्रवर्तन हा शब्दच प्रवर्तक या शब्दापासून आलेला आहे, त्याचा अर्थ काय आहे तो पण समजून घेऊया. कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. काय आहे तर जो प्रवर्तन अवस्थेमध्ये जो काय काम करतो, कंपनीची स्थापना करण्याचं जे काय काम केलं जातं
त्यालाच काय बोललं जातं, प्रवर्तक असं बोललं जातं. म्हणजे जर तुम्ही भविष्यामध्ये कंपनी स्थापन करायला सुरुवात केली तर तुम्ही पण काय व्हाल, प्रवर्तक व्हाल. हा काय असू शकतो, एक व्यक्ती असू शकते, एखादी भागीदारी संस्था असू शकते, किंवा कंपनी असू शकते, मंडळ, संघ, असे सगळे लोक काय करू शकतात, प्रवर्तक असू शकतात. कारण की बघा, वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्ससाठी काय करतात, तर कंपनीची स्थापना करत असतात. पुढे कंपनी कायदा 2013 कलम 269 नुसार प्रवर्तकांची व्याख्या आहे. प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रामध्ये असते, किंवा ज्या व्यक्तीचे कंपनी संचालक, भागधारक या नात्याने प्रत्येक किंवा अप्रत्यक्ष आणि त्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते आणि त्याला सल्ला आणि सूचनेनुसार संचालक मंडळ काय करत असतात, काम करत असतात. तथापि ती व्यक्ती व्यावसायिक क्षमतेत प्रवर्तकास सहाय्य करते अशी व्यक्ती, उदाहरणार्थ वकील, चार्टर्ड अकाउंटंट इत्यादींना प्रवर्तक समजले जात नाही. आता एक मिनटं, ॲक्च्युली इथं म्हणजे फक्त प्रवर्तक, वकील वगैरे जे काय मदत करतात तर अशा व्यक्तींना नाही, तर जे पर्टिक्युलरली काय तर कंपनी स्थापनेसाठी किंवा कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये येऊन त्यांचा सल्ला देतात, अशा व्यक्तींना काय बोलणार, तर आपण प्रवर्तक बोलणार आहोत. प्रवर्तकांची भूमिका काय काम करावं लागतं त्यांना. प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसाय करण्याची त्याच्या डोक्यामध्ये काय ते कल्पना येते. जसं उद्या उठून तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकते कल्पना का मी उद्या काय करतो, कपडे बनवण्याची फॅक्टरी टाकतो, उद्या मी आईस्क्रीम बनवण्याची फॅक्टरी टाकतो, उद्या मी कार मॅन्युफॅक्चरिंग टाकतो. तर ही जी काय तुमच्या डोक्यामध्ये आयडियॉलॉजी येईल त्या पद्धतीने काय तर अशी जी कल्पना ज्याच्या डोक्यामध्ये येते त्यालाच काय बोलूया आपण, प्रवर्तक. प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, लागणारे भांडवल आणि व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी ठरवतात. म्हणजे हे जे प्रवर्तक आहेत ते व्यवसाय काय उद्देशाने, नफा कमवण्यासाठी होणारे किती पैसे त्याला कमवायचे, त्याचा उद्देश ते लोक ठरवतात. लागणारे भांडवल म्हणजे किती पैसे लागतील याचाही अंदाज लावतात. आणि व्यवसायाचं स्वरूप कशा पद्धतीने असेल, आपली बाहेर देशात असेल का आपल्या देशातच असेल, तिचं स्वरूप कोणतं असेल, एक व्यक्ती असेल का खाजगी असेल किंवा सार्वजनिक मर्यादित असेल, तर या सगळ्या गोष्टी कोण ठरवतं, तर प्रवर्तक आपले ठरवत असतात. प्रवर्तक कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक व नियमावली काय करत असतात, तयार करून घेतात. तर हे जी कागदपत्र आहेत त्याबद्दल पुढे आपल्याला धडाच आहे, त्यामध्ये आपण त्या काय करणार समजावून घेणार. व्हॉट इज द मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन, घटनापत्रक आणि नियमावली काय आहे ते आपण पुढच्या धड्यामध्ये शिकणार आहोत. इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीसाठी काय करतात, ते लोक सहभाग करून घेतात. तर ज्यांना इच्छा आहे का आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची अशा लोकांना सुद्धा काय करतात, हे लोक बोलवत असतात. प्रवर्तक हे कंपनीचे पहिले संचालक म्हणून काम करतात आणि घटनापत्रक आणि नियमावलीप्रमाणे कंपनीचे पहिले गुंतवणूकदार पण असतात. आता हे जे प्रवर्तक आहेत हे काय आहेत, कंपनीचे पहिले CEOs किंवा MD हे सगळी जी काय पदं असतात ती सगळी पहिले कोणाकडे असतात, तर आपल्या संचालकांकडेच असतात. आणि ते पहिले गुंतवणूकदार किंवा इन्व्हेस्टर पण कोण असतात, पहिले तेच असतात. प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने तृतीय पक्षाबरोबर करार करू शकतात. त्यात नोंदणीपूर्व करार, प्राथमिक करार, उदाहरणार्थ घटनापत्रक, नियमावली तयार करून छापून घेणे, कंपनीसाठी लागणारी जागा खरेदी करणे इत्यादी. तर काय ते साहजिकच कंपनी स्थापनेसाठी जी काही कामं आहेत, प्राथमिक करार, जसं आता एखाद्या आपली फॅक्टरी बनवायची तर फॅक्टरी कुठे बनवायची, त्याच्यासाठी जमीन विकत घ्यावी लागेल. तर अजून कंपनीची स्थापना झालेली नाही आहे, तर त्यामुळं कंपनी स्वतः आता विकत घेऊ शकणार नाही जिथपर्यंत तिचं रजिस्ट्रेशन होत नाही. त्यामुळं ते जे प्राथमिक करार आहेत ते कोण करतात, तर कंपनीच्या वतीने हे प्रवर्तकच करत असतात. एखाद्याला फॅक्टरी बनवण्यासाठी काय करणं, ॲग्री करणं, या सगळ्या गोष्टी किंवा
कॉन्ट्रॅक्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी काम कोण करतात? तर सध्या प्रवर्तकच करत असतात. प्रवर्तकांची कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य असतात. प्रस्तावित कंपन्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करते. प्रवर्तक काय करतात? त्या कंपनीचे जे काय हित आहे त्याचं काय करतात? रक्षण करतात. स्वहिताचा विचार न करता कंपनीचा विश्वस्त म्हणून ते काय करत असतात? काम करत असतात. प्रस्तावित कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे साहजिकच कंपनी अजून रजिस्टर्डच झालेली नाही आहे, तर त्यामुळे स्वतःचा फायद्याचा न विचार करता आपली कंपनी कशा पद्धतीने पुढे जाईल याचाच ते लोक काय करत असतात? विचार करत असतात. विश्वस्त कर्तव्य तिथे मेन्शन केलेले बघा. दुसऱ्याच्या वतीने सोपवलेले कार्य विश्वासाने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे करणे, यालाच काय बोलतो? विश्वस्त कर्तव्य बोलतो आपण. कंपनीच्या नोंदणीनंतर प्रवर्तकांना त्यांनी कंपनीच्या प्रवर्तनासाठी घेतलेल्या खर्चाची परतफेड केली जाते आणि कंपनीच्या नोंदणीनंतर लगेचच संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाचे काय घेतात? तर जबाबदारी घेतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं का? हे जे प्रवर्तक आहेत आपले, ते काय करतात? मग कंपनीच्या नोंदणीनंतर जी काय सगळी धराधुरा आहेत ते कोण घेतात? संचालक मंडळ घेत असतात. पर्टिक्युलरली काय होतं माहिती का? हे जे प्रवर्तक असतात तेच आपल्या कंपनीचे पहिले संचालक होतात आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी काय केल्या जातात? दिल्या जातात. प्रवर्तनातील टप्पे. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत? पहिले व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे, त्याच्यानंतर आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक आणि नियमावलीचा मसुदा तयार करणे, प्राथमिक करार करणे आणि प्रथम संचालक म्हणून नेमणूक करणे. प्रथम संचालकांची नेमणूक करणे. पहिले एक समजून घे. पहिले व्यवसाय संधीचा शोध घेणे म्हणजे काय? आता एखादा बिझनेस करायचा आपल्याला. समजा आता बघा, लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या गावांमध्ये नवीन नवीन दुकानं ओपन झाली, किंवा कोणी मच्छी विकली, कोणी काय वडापाव विकले, किंवा कोणी अजून एखादा व्यवसाय चालू केला, कोणी भाजीपाला चालू केला गावामध्ये. आता हा काय आहे? त्यांना लक्षात आलं का बाबा गावातली लोक बाहेर जात नाही आहेत, तर मग भाजीपाला त्यांना घेण्यासाठी गावामध्ये जर पर्याय आपण उपलब्ध करून दिला तर आपला भाजीपाला जास्त विकला जाऊ शकतो. बाहेर कुठे खायला पर्याय नाही आहे, तर मग आपल्या गावामध्येच आपण वडापाव का नाही चालू करावा. आपल्याला गावामध्ये सुकी मच्छी जर विकता आली तर आपण सुकी मच्छी पण विकू शकतो. हे सगळं व्यवसाय संधीचा शोध गावातल्या लोकांनी घेतला. तशाच पद्धतीने हे जे प्रवर्तक असतात ते सुद्धा त्या पद्धतीनेच विचार करतात का हां बाबा, बाजारामध्ये ही गोष्ट नाही, ही गोष्ट सगळ्यात जास्त लोकांना लागते, पण अजूनही त्याच्यासाठी योग्य पर्याय नाही आहेत. जसं फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या वेबसाईट पहिले आल्या आणि त्यांनी बघितलं का बाबा बाजारामध्ये जर ऑनलाईन आपण वस्तू पुरवल्या तर लोक विकत घ्यायला तयार होतील, त्यांना वाजवी किंमत दिली तर ते सहजरित्या वस्तू विकत घेतील. तर हा जो आपला पर्याय आहे त्याचा काय केला? त्यांनी योग्य पद्धतीने वापर केला आणि त्यामुळं सेम गोष्ट इकडे पण आहे का? काय केली जाते? आपले जे प्रवर्तक आहेत प्रवर्तक काय करतात? आपल्याला त्या व्यवसाय संधी शोधतात आणि मग त्याप्रमाणे काय करतात? काम करतात. प्रवर्तक नेहमीच नवीन आणि व्यावसायिक संधीच्या शोधात असतात. ही संधी निवडताना व्यवसायाची व्याप्ती, म्हणजे किती मोठा व्यवसाय असेल आपला, बाजारपेठेचे स्थान, उत्पादन घटकांची उपलब्धता तिथे आहे की नाही. जसं साखर कारखाना टाकला तर आपण पडग्यामध्ये साखर कारखाना टाकू शकतो का नाही? त्याच्यासाठी ऊस लागतो. मग ऊस कुठे मिळतो? आपल्या घाटावर मिळतो. तर मग अशा ठिकाणीच आपल्याला मग उत्पादन घटक आहेत की नाही. मग इथून तो तिकडनं एवढा लांब ऊस मागवणं काय होईल? खर्चिक होईल. तर अशापेक्षा उलट आपली फॅक्टरी कुठं असणे गरजेचं आहे? तर त्या ठिकाणी जिथे आपल्याला उत्पादन घटकं मिळतील अशा ठिकाणी असली पाहिजे. उपयुक्तता किती आहे? उपयुक्तता त्याची गरज आहे की नाही, या सगळ्या गोष्टी इत्यादी बाबींचा ते लोक विचार करून काय करतात? व्यवसायाचा आराखडा तयार करतात.
पुढे आर्थिक नियोजन करणं. आता साहजिकच आहे, कोणताही व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज लागते. मग हा पैसा कुठून येईल, काय येईल? मग त्याच्यासाठी ते लोक काय करतात, तर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटून ते व्यवसाय जे काय पैसे आहेत लागणारे ते काय करतात, तर हे नियोजन करतात. तर ठराविक व्यवसायाचे स्वरूप आणि प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. आर्थिक नियोजनासाठी भांडवलाची रक्कम, भांडवलाचे स्रोत यांचा काय करतात, ते लोक विचार करत असतात. पुढे घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करणे. आता ही जी 2 कागदपत्र आहेत ही कंपनीच्या नोंदणीसाठी फार गरजेची आहेत. आता हिला तयार करण्याचं म्हणजे मसुदा तयार करणं म्हणजे काय, एका फॉर्मॅट तयार करण्याचं काम कोण करत असतं, तर आपले हे प्रवर्तकच करत असतात. कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी 2 महत्त्वाची दस्तऐवज म्हणजे काय, लक्षात घ्या, कागदपत्र, घटनापत्रक आणि नियमावली यांचा मसुदा कोण तयार करतं, तर प्रवर्तकच तयार करतात. सदर दस्तऐवज कंपनीच्या नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावी लागतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कागदपत्र आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळेला देणं गरजेचंच आहे. तर त्यामुळे ही दोन्ही कागदपत्र अगोदरच तयार करून आपल्याला ठेवावी लागतात. प्राथमिक करार, प्रायमरी जे ॲग्रीमेंट्स असतात, जसं मी मगाशी सांगितलं जमीन विकत घेण्याबद्दलचा, त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या बिल्डरला ती फॅक्टरी तयार करायला देणं किंवा मशिनरीज वगैरे आहेत त्या इतर देशातून विकत आणि याचे हे जे काय प्रायमरी ॲग्रीमेंट्स आहेत आपले, हे अगोदरच कोण करून ठेवतात, तर प्रवर्तक आपले करून ठेवतात. पुढे प्रथम संचालकांची नेमणूक करणे. तर जे पहिले संचालक असतात त्यांची काय करायची आहे, आपल्याला नेमणूक करायची. प्रवर्तक पहिल्या संचालकाची नेमणूक करतात. नोंदणी नंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कारभार आपल्या हाती घेतात आणि प्रवर्तक बरेचदा प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात. तर काय होतं, बहुतेक वेळेला आपल्याला लक्षात येतं तर हेच काय असतात, आपल्या कंपनीचे पहिले संचालक असतात. कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्ये आता काय करायला लागतं, प्रवर्तन अवस्था तर आपण पाहिली. कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप, उद्देश आणि आवश्यक भांडवल यांचा काय करतात, तर प्रवर्तक कोणत्याही प्रकारची कंपनी स्थापना करायचे ते ठरवतात. जसं खाजगी कंपनी करायची आहे की सार्वजनिक कंपनीसाठी नोंदणी करायची आहे, हे काय केलं जातं, ठरवलं जातं. तर याचे हे काही टप्पे आहेत. तर हे जे काही टप्पे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. या लेक्चरमध्ये आपला हा जो प्रवर्तनाचा हा जो पॉईंट आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढच्या वेळेला मग ही डिजिटल सिग्नेचरी काय असते, या सगळ्या गोष्टी आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे.